तर रामराम मंडळीनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेक महिंद्राबद्दल चर्चा करणार आहोत. टेक महिंद्राचे मित्रांनो क्वार्टर 1 याने म्हणजेच जून क्वार्टरचे जे काही रिझल्ट्स आहेत ते मित्रांनो ह्या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहेत. 16 जुलै रोजी मित्रांनो हे रिझल्ट्स अनाऊन्स झालेले होते. सो टेक महिंद्राचे जे काही रिझल्ट्स आहेत ते कसे लागलेले आहेत आणि कोणत्या कोणत्या इम्पॉर्टंट अनाउन्समेंट झालेले आहेत त्याविषयी आपण चर्चा करू. सो बघा, सध्या काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट तर ह्या ठिकाणी केली गेलेली नाही आहे, म्हणजे कोणत्याही पद्धतीचा डिव्हिडंड किंवा बोनस स्प्लिट ह्या ठिकाणी कंपनीने डिक्लेअर केलेला नाही आहे. आता कंपनी मित्रांनो एक IT सेक्टरची कंपनी आहे, तर तुम्हाला कदाचित कळालंच असेल. सो ह्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा आहे आणि त्याचसोबत कंपनीच्या स्टॉकमध्ये पुढे काय प्राइस मोमेंटम होऊ शकतं ह्याविषयी मी चर्चा करणार आहे. आणि मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये सांगतोय की कोणत्याही पद्धतीचं मित्रांनो ह्या ठिकाणी मी इस्टिमेशन वगैरे तुम्हाला सांगणार नाही, कारण सेबीच्या गाईडलाईन्सच्या नुसार इस्टिमेशन सांगणं मित्रांनो कायद्याने गुन्हा आहे, त्यामुळे चॅनलवरती स्ट्राईक वगैरे येऊ शकते. सो मी फक्त तुम्हाला रिझल्टचा रिव्ह्यू दाखवेन आणि त्यानंतर मित्रांनो ह्यामध्ये पुढील स्टॉकची मुवमेंट जी आहे ती काय अपेक्षित आहे त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. सेल्स बघू शकता मित्रांनो, 13,351 करोडची सेल्स आणि 11,416 कोटींची मित्रांनो एक्सपेन्सेस या ठिकाणी झालेले आहेत. ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो 1,935 करोडचा या ठिकाणी झालेला आहे. मागील क्वार्टरपेक्षा मित्रांनो सेल्सच्या आकड्यांमध्ये थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळते आणि जून 2024चा जर विचार केलात तर 13,006 कोटी रुपये मित्रांनो ह्या ठिकाणी सेल होती, जी आता 13,351 करोड रुपये ह्या ठिकाणी झालेले आहे. तो डेफिनेटली सेल्समध्ये मित्रांनो वृद्धी होताना आपल्याला कोटी ना कोटी ह्या ठिकाणी दिसत आहे. आता ऑदर इन्कमचा मित्रांनो जर विचार केला तर 219 करोडचे ऑदर इन्कम आहे. 78 कोटींचे इंटरेस्ट कंपनीने कर्जांवरती ह्या ठिकाणी दिलेले आहेत. आता नेट प्रॉफिटचा जर आपण विचार केला मित्रांनो, 1129 करोड रुपयांचा नेट प्रॉफिट ह्या ठिकाणी ह्या क्वार्टरमध्ये झालेला आहे. मागील क्वार्टरमध्ये 1142 कोटी रुपयांचा प्रॉफिट होता आणि जून 2024 मध्ये 865 कोटी रुपयांचा होता. सो डेफिनेटली जून क्वार्टर आणि मागील क्वार्टरचा जर मित्रांनो विचार केला तुम्ही तर क्वार्टर ऑन क्वार्टर ह्या ठिकाणी काय होत चाललेलं, नेट प्रॉफिट वाढताना आपल्याला कोटी ना कोटी दिसतोय, जी की एक चांगली गोष्ट आहे. आता विचार करूया मित्रांनो स्टॉक प्राईसबद्दल. करंट मित्रांनो स्टॉक प्राईस जर तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्पष्ट, ह्या ठिकाणी 1584 रुपये मित्रांनो करंट प्राईस चालू आहे आणि आता सध्या जर स्टॉकचं तुम्ही मोमेंटम बघितलं तर कंटिन्युअसली एका अपट्रेडमध्ये हा स्टॉक मित्रांनो आहे. सो माझ्या मते मित्रांनो एका चांगल्या ह्याच्यावरती म्हणजे एका घसरणीवरती हा स्टॉक तुम्ही खरेदी करू शकता. सध्या तुम्ही ह्या ठिकाणी खरेदी करण्याचा विचार करू नका, कारण माझ्या मते ऑलरेडी मोमेंटम मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जे काही अपेक्षित होतं ते झालेलं आहे, त्यामुळे थोडीशी घसरण येऊ शकते. पीईचा विचार केला मित्रांनो 34चा ह्या ठिकाणी पी आहे, म्हणजे एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती हा स्टॉक अवेलेबल आहे असं आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि डेट टू इक्विटी रेशो मित्रांनो ह्या ठिकाणी काय 0.07 ह्या ठिकाणी आहे, जो अत्यंत कमी आहे. त्यामुळे व्हॅल्युएशन माझ्या मते अत्यंत परफेक्ट आहेत. फक्त मित्रांनो ज्या वेळेला हा स्टॉक 10-15% घसरेल तेव्हाच तुम्ही ह्याच्यामध्ये मित्रांनो काय करा, इन्व्हेस्टमेंट करा, एक चांगले रिटर्न्स तुम्हाला ह्या ठिकाणी मिळू शकतात. सो आशा करतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी भेटतो पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड अ गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.